चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय। चॅप्टरचं नाव असेल स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत। याच्या अगोदर आपण नेक्स्ट प्रकार म्हणजे मागचं प्रकरण बघितलं होतं। त्या प्रकरणाचं नाव होतं संख्या व संख्येचे प्रकार। संख्या व संख्येच्या प्रकारमध्ये आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या हे सर्व कन्सेप्ट आपण, त्रिकोणी संख्या हे सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहे। आणि त्याच्यावरती आलेले PYQ म्हणजे मागच्या वर्षी त्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारतात ते पण आपण इन डिटेलमध्ये बघितलेले आहे। आज आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या चॅप्टरला सुरुवात करूया। बघा, वरती हेडिंग अशी द्या तुम्ही एका पेजवरती, इकडे लिहा स्थानिक किंमत आणि इकडे लिहा दर्शनी किंमत। आता सर, दर्शनी किंमत म्हणजे काय आणि स्थानिक किंमत म्हणजे काय हे लेक्चर तुम्ही बघितलं की याच्या नंतर या लेक्चरवरती कसाही प्रश्न येऊ द्या, तो प्रश्न तुम्हाला अवघ्या 10 सेकंदामध्ये सॉल्व होईल। ठीक आहे, एवढी बेस्ट तुम्हाला ट्रिक आणि बेस्ट कन्सेप्ट तुम्हाला सांगतो याच्याविषयी की काय आहे। पहिले आपण दर्शनी किंमत समजून घेऊ। आता दर्शनी किंमत म्हणजे काय सर? बघा, हे संख्येतील आहे, हे संख्येतील असं याला लिहा। संख्येतील कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाच्या मूळ मूल्य इतकीच असते। हे महत्त्वाचं वाक्य आहे, हे महत्त्वाचा शब्द आहे, मूळ मूल्य इतकीच असते। आता मूल्य म्हणजे काय आणि मूल्य म्हणजे समजा सपोज हे 8 अंक आहे, तर या 8 अंकाची मूल्य आहे किंमत 8। हे समजा 5 आहे, तर 5 याचं मूल्य आहे 5। हे आहे 4, या 4चे मूल्य 4, म्हणजे जो अंक असेल त्याचं मूल्य तेवढंच असतं। मग ठीक आहे, मग आता काय आहे, हे अंक असेल समजा, अंक दिलं आहे आपल्याला, काय आहे हे अंक? हे अंक बघा, हे अंक काय आहे? 8,91,057 सर। मग आपल्याला काय म्हटलं आहे, ह्या डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आहे की संख्येतील कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाच्या मूळ मूल्य इतकीच असते। म्हणजे काय सर, आता मी हा 5 पकडला, हा 5, तर 5चं मूल्य किती आहे सर? तर 5। मग या 5ची दर्शनी किंमत जर विचारली आपल्याला, या सर 5ची दर्शनी किंमत किती? तर 5ची दर्शनी किंमत 5च राहील। आता जर आपल्याला विचारलं सर 1ची दर्शनी किंमत किती? तर 1ची दर्शनी किंमत सर 1च राहील, म्हणजे त्याचं मूल्य 1 आहे ना, तर त्याचं दर्शनी किंमत पण 1च राहील। ठीक आहे, आता आपल्याला जर विचारलं सर 7ची दर्शनी किंमत किती? तर 7ची दर्शनी किंमत सर 7च। ती जो अंक आहे, अंक कोणत्या प्लेसला आहे याला काही मॅटर करत नाही, अंक कोणता आहे 7, तर त्याची दर्शनी किंमत 7च। आता हा 0 आहे, तर 0ची दर्शनी किंमत किती सर? तर 0। हा 8 आहे, 8ची दर्शनी किंमत किती सर? तर 8ची दर्शनी किंमत 8च। 9 आहे, तर 9ची दर्शनी किंमत सर 9च। म्हणजे अंकावरनं कुठेही फिरू द्या, आता हा 9 जर 7च्या ठिकाणी आला आणि हा 7 जर 9च्या ठिकाणी आला, तरी तो इथं आला म्हणजे 9, तो मग त्याची तिथे होऊन जाईल 9। मग त्याला कुठेही फिरू द्या, त्या 9ची 9च राहते, 9मध्ये काही चेंजेस होत नाही। ठीक आहे, याच्यावरती बस एवढंच आहे। याच्यामध्ये असं आपल्याला जास्त काही प्रश्न परीक्षेत विचारतात नाही, कारण की हा दर्शनी किंमत सोप्यात सोपे डेफिनेशन आहे। फक्त ही डेफिनेशन जर तुमच्या लक्षात राहिली, मूळ मूल्य इतकीच राहते, तर विषय संपला। ठीक आहे, याच्यावरती आपल्याला आत्तापर्यंत परीक्षेत प्रश्न एकदम तुरळक प्रमाणात आलेले आहेत। अपवादामध्ये एखादा प्रश्न आला तर आला, नाही तर प्रश्न याच्यावर शक्यतो विचारत नाही। पण आता लक्षात ठेवा, आता दर्शनी किंमत आपल्याला सर कन्सेप्ट समजली, सर्व समजलं, पण आता इम्पॉर्टंट प्रकार आहे स्थानिक किंमत। या स्थानिक किंमतीवरती परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारतात म्हणजे विचारतात। आणि याच्यात कसं विचारतात, आता ट्रेंड असा झाला आहे की ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न म्हणजे घातांकित स्वरूपात स्थानिक किंमतीमध्ये प्रश्न विचारतात। म्हणजे कसं सर, तर ते अशा प्रकारचं चालतं। म्हणजे तुम्हाला मी त्यांचं एक एक्झाम्पल सांगतो कसं विचारतात। हे बघा, हे बघा, अशा टाईपचे प्रश्न आपल्याला विचारतात। बघा, हा प्रश्न बघा, नाशिक पोलीस भरती 2023मध्ये आला आहे, 4ची स्थानिक किंमत किती? आता सर 4ची स्थानिक किंमत, तर याला मित्रांनो म्हणतात घातांकित स्वरूपात स्थानिक किंमत। हे पण कसं काढायचं आहे तुम्हाला सर्व इन डिटेलमध्ये मी सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही। फक्त हा लेक्चर शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, तुम्हाला सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करतो। ठीक आहे, आता आपण दर्शनी किंमत बघितली, आता बघूया आपण स्थानिक किंमत म्हणजे काय। आता स्थानिक किंमतमध्ये इन डिटेलमध्ये बघू आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारतात बरं का मित्रांनो। हा इम्पॉर्टंट प्रकार आहे,
या प्रकारावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारतात, म्हणजे विचारतात. एक तर साधं स्थानिक किंमत विचारतील त्याचं, किंवा घातांकी स्वरूपात स्थानिक किंमत किती असं पण विचारतात. मग आता बघा कसं ओळखायचं आहे, एकदम सोपी आणि एकदम खतरनाक शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. बघा, प्लेस व्हॅल्यू म्हणतात याला, म्हणजे जिथं जिथं प्लेस असेल प्लेसनुसार यांची किंमत बदलत असते. कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत ही त्या अंकाची संख्येमधील जागा कोणती आहे, हे जागा कोणती आहे त्यावरून ठरते. उदाहरण घेऊ. बघा, हे किती आहे, 8,91,057 आहे सर. हो, मग आपण सर दर्शनी किंमतमध्ये काय सांगितलं होतं, 7ची दर्शनी किंमत सर 7च होती. दर्शनी किंमतमध्ये शिकलो ना आपण, दर्शनी किंमतमध्ये 7ची दर्शनी किंमत 7च. पण जर आपल्या स्थानिक किंमतीत जर विचारलंय की 7ची स्थानिक किंमत किती, तसं 7ची स्थानिक किंमत होईल 7च, कारण हे एकक स्थानी आहे ना. मग एकक स्थानी असेल तर एकक स्थानी त्याला एकच आहे, तो पहिलाच आहे ना, तर त्याला 7 असेल. तर सर आपल्याला 5ची जर समजा आपल्याला, आता बघा 5ची जर आपल्याला दर्शनी किंमत विचारली तर किती होईल सर, 5ची दर्शनी किंमत सर 5च. आता 5ची जर आपल्याला स्थानिक किंमत विचारली तर किती होईल सर, 5ची स्थानिक किंमत होईल सर 50. सर ते कसं, आता एकक आणि दशक आहे ना, म्हणजे आपण काय करणार, हे 5 आहे, 5ला आपण 10ने गुणणार, मग 5 आहे सर 50. मग सर आपण 10नेच का गुणतो याला, बघा हा पहिला एकक दशक, म्हणजे दशक म्हणजे 10 आहे ना, मग आपण 10ने गुणणार. ठीक आहे. मग हा आता 0 आहे, हा आता 1 आहे 1. मग आता 1ची दर्शनी किंमत किती सर, तर आपण बघितले 1ची दर्शनी किंमत 1च, पण 1ची सर स्थानिक किंमत किती, तर 1ची स्थानिक किंमत किती सर, हा नंबर कोणत्या स्थानाला आहे, एकक दशक शतक हजार, म्हणजे 1000व्या स्थानाला आहे. 1ला आपण गुणणार 1000ने गुणणार, त्यावेळेस त्याची किंमत होऊन जाईल 1000 1 1000, म्हणजे त्या 1ची स्थानिक किंमत होऊन जाईल सर 1000. म्हणजे हे सर काय चालते समजतंय का तुम्हाला, म्हणजे तो कोणत्या स्थानाला आहे, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष असं आपल्याला मोजावं लागेल, आणि त्या संख्येला तो ज्या प्लेसला आहे त्या प्लेसला त्या संख्येने आपल्याला गुणावं लागेल, म्हणजे त्याची आपल्याला स्थानिक किंमत कळतं. ठीक आहे. आता जर आपल्याला 8ची विचारली, सर 8ची स्थानिक किंमत किती, तर 8 कोणत्या नंबरला आहे, आपण 8 तर करणार, 8 करणार गुणिला एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष, म्हणजे 1 लाख, आपण 1 लाखनी त्याला गुणणार. हे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष आहे. मग 8 1 सर 8, आणि हे 5 0 असे दिले, म्हणजे याची स्थानिक किंमत किती झाली सर, 8 लाख रुपये किंवा 8 लाख असं. हे स्थानिक किंमत म्हणजे तो कोणत्या स्थानाला आहे ते, तो अंक आणि त्याला जो स्थानाला असेल त्या स्थानाने त्याला गुणणे, म्हणजे त्याची स्थानिक किंमत मिळून जाते. आता हे एक प्रकार असा आहे, ही एकदम ओल्ड मेथड आहे, एकदम जुनी मेथड आहे. ही मेथड सर्वांनाच माहिती असेल, या मेथडनी सर्वच विद्यार्थी काढतात. आता याच्यावरती मी तुम्हाला डायरेक्ट ट्रिक सांगतो. आता बघा, आता हेच एक्झाम्पल इथे घेतो. बघा 8,91,000 हे 57 आहे. आता मला सांगा, आता आपल्याला विचारलं 8ची स्थानिक किंमत किती सर, तर सरळ हे अंक किती आहेत, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 असे ग्रुप करायचे. आता आपल्याला सांगितलं आहे कशाची स्थानिक किंमत, तर आपल्याला 8ची विचारली ना, 8ची स्थानिक किंमत विचारली, तर 8 कोणत्या नंबरला आहे, 8 इथं पहिल्या नंबरला लिहून टाकायचे आणि बाकीचे 0 लिहून टाकायचे, काही आपल्याला घेणं देणं नाही. म्हणजे याची स्थानिक किंमत किती झाली सर, 8 लाख. काही कशाने आपल्याला गुणायची गरज पडली, काही कशाने आपल्याला काही करायची गरज पडली तर नाही. फक्त आपण काय केलं आहे, 8 कोणत्या नंबरला आहे, फक्त हे किती अंक आहेत, 6 अंक, 6 प्लेस लिहिले. 8 कोणत्या नंबरला आहे, त्या नंबरला 8 लिहून टाकलं आणि बाकी जिथं रिकामी जागा आहे तिथं 0 लिहून टाकलं. आता सर ठीक आहे, आता ह्या 1ची आपण स्थानिक किंमत विचारू. बघा अंक किती आहेत सर, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 अंक आहे ना. आता याच्यामध्ये मला सांगा, हा 1 कोणत्या नंबरला आहे, इकडनं घ्यायच्या इकडनं घ्या, काही फरक पडत नाही. आता इकडं 1 2 तिसऱ्या नंबरला आहे ना, 1 2 ह्या तिसऱ्या नंबरला मी 1 लिहून ठेवलं. आता बाकी काय आहे सर, बाकी रिकामी जागा आहे ना, बाकी रिकामी जागेमध्ये 0 0 टाकून द्या.
म्हणजे हे इथे 0 इथे 0 इथे 0 इथे 0 इथे 0, म्हणजे याची किंमत काय झाली 1 ची सर 1000. म्हणजे डाव्या साईडला 0 असेल तर त्याला काही फरकच पडत नाही ना. एकक दशक शतक हजार, इथे किती आलं होतं 1000. म्हणजे तुम्हाला असं गुणाकार करायची गरज पडते का? नाही. डायरेक्ट फक्त तो अंक कोणत्या स्थानावरती आहे त्या स्थानावरती तो अंक लिहून टाकणे आणि बाकी जिथं आहे तिथे 0 लिहून टाकणे. आता सपोज आपल्याला जर विचारलं सर 5 ची स्थानिक किंमत किती, तर आपण काय करणार, पहिले हे अंक किती आहे सर 1 2 3 4 6 आहे ना, 1 2 3 4 5 6, हे 6 अंक लिहून टाकले. आता काय करणार आपण, हा 5 कोणत्या नंबरला आहे, हा 5 इकडनं दुसऱ्या नंबरला आपण 5 लिहून टाकायचं बस. आणि आता बाकी ठिकाणी काय करायचं सर, बाकी ठिकाणी 0 टाकून द्यायचे. हे 0 हे 0 हे 0 हे 0 आणि हे 0, संपला विषय. म्हणजे या 5 ची स्थानिक किंमत किती आली सर 50. इथे किती आली होती 50. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ही ट्रिक वापरा. अशा प्रकारे तुम्हाला गुणाकार करायची काहीच गरज नाही. कितीही मोठी संख्या येऊ द्या, ती संख्या आली फक्त तेवढे किती अंक आहेत ते अंक मोजायचे, गट करायचे, जो तो नंबरला असेल त्या नंबरला तो अंक ठेवून द्यायचा आणि बाकी जिथे खाली जागा असेल तिथे रिकामी जागामध्ये 0 लिहून टाकायचे. म्हणजे तुमचं उत्तर डायरेक्ट निघून जातं. ठीक आहे. जर तुम्हाला हे समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला, अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. असे गणित तुम्हाला विचारतात. हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. आता एकदा परत आता ही कन्सेप्ट बघू. आता 34,000 बघा, 34,000 किती आहे 589 हा अंक आहे. आता याच्यामध्ये मला सांगा, आता याच्यामध्ये सरळ मला सांगा सर, ह्या 5 ची स्थानिक किंमत किती. आता 5 चे स्थानिक अंक किती आहेत 1 2 3 4 5. आता काही पोरं काय करतात एकक दशक शतक, मग हे सर 5 गुणीला 100 करतात. मग सर याची किंमत 5 1 5 आणि हे 2 0, म्हणजे याची स्थानिक किंमत किती आहे सर 500. आपण तसं करणार नाही. हे गुणाकार वगैरे काही करायची गरज नाही. मी तुम्हाला काय सांगितलं 5 अंक आहे ना 1 2 3 4 5, हे 5 अंक लिहायचे आणि काय करायचं, हा कोणत्या नंबरला आहे इकडनं मोजायचे, इकडनं मोजा, काही फरक पडत नाही. 1 2 3 तिसऱ्या नंबरला आहे ना, हे तिसऱ्या नंबरला 5 लिहून टाकले मी. मग बाकी ठिकाणी रिकामी जागा आहे ना, फक्त इथे 0 टाका, इथे 0 इथे 0 इथे 0 इथे 0, म्हणजे याची किंमत किती आली 500. जे इथे गुणाकार करून किती आली 500. मग तुम्हाला गुणाकार सोपं वाटतो की हे सोपं वाटतं? ठीक आहे, मी याच्यापेक्षा हे कितीतरी पटीनं सोपं आहे. आता आपल्याला जर विचारली 8 ची स्थानिक किंमत किती सर, तर मी काय करणार 1 2 3 4 5, 5 अंक 1 2 3 4 5. आता 8 कोणत्या नंबरला आहे, इकडनं मोजलं तर 4थ्या नंबरला आहे, तिकडनं मोजलं तर दुसऱ्या नंबरला आहे. जिकडनं कमी असेल तिकडनं मोजायचं ना. मग इकडनं दुसरं आपण उजवीकडनं मोजायचं 1 आणि 2. मग हे 2 नंबरला 8 लिहिलं आणि बाकी ठिकाणी काय केलं, मग बाकी ठिकाणी सर मी ना हे 0 टाकून दिले रिकामी जागेवरती, हे 0 हे 0, संपला विषय. म्हणजे याची स्थानिक किंमत किती आली सर, मग स्थानिक किंमत आली 80. म्हणजे 8 ची स्थानिक किंमत आहे सर मग 80. आणि तसं नाही केलं एकक आणि दशक, मग हे 8 लिहा गुणीला एकक आणि दशक आहे ना, दशक म्हणजे 10, म्हणजे ह्याची किंमत 80 येईल. म्हणजे हे तुम्ही गुणाकार करून काढू शकता आणि हे तुम्ही डायरेक्ट तिथल्या तिथे काढू शकता. अंक तुम्हाला काही लिहायची गरज नाही. याच्यामध्ये सपोज अजून पुढे ॲडव्हान्समध्ये आता हे करू रब. चला आता अजून ॲडव्हान्समध्ये आता हे एक्झाम्पल घेऊ. 2.4 किती आहे 89. आता हा पॉईंटमध्ये आला सर, तर पॉईंटमध्ये कसं लिहिणार सर मी आता याचं. आता मला जर विचारलं सर ह्या 8 ची स्थानिक किंमत किती, तर मी कसं लिहिणार सर, या 8 ची स्थानिक किंमत जर विचारली तर मी काय कर 1 2 3 4 1 2 3 4 4 अंक आहेत ना, म्हणून हे 4 ग्रुप केले. आता 4 ग्रुप मला विचारलं आहे कशाचं, तर मला विचारलं सर 8चं. 8 कोणत्या नंबरला 1 आणि 2, मग हे नंबरला 8 लिहिलं. बाकी ठिकाणी रिकामी जागा काय आहे सर, तर रिकामी जागेत मी 0 टाकणार, हे 0 हे 0. आता सर पॉईंट किती अंक सोडून आहे, तर 1 अंक सोडून आहे ना, मग 1 अंक सोडायचा आणि इथं पॉईंट लिहायचा. म्हणजे याचं उत्तर असेल 0.08. याची किंमत असेल 0. म्हणजे या 8 ची स्थानिक किंमत आली 0.08. तर अशा प्रकारे तुम्ही याला हे सॉल्व करू शकता. पॉईंटचा आला तर फक्त पॉईंट जिथे आहे, जेवढं घर सोडून पहिले पॉईंट होता आधी तेवढंच घर सोडून पॉईंट आपण देऊन टाकायचे, संपला विषय. आता ही संख्या बघा, आता ही संख्या घेऊ आपण बघा. आता काय आहे 400, हे 435 आहे पॉईंट आहे आणि किती आहे 9000
9,843 ही संख्या आहे। आता या संख्येमध्ये मला सांगा, या संख्येमध्ये जर आपल्याला विचारलं याची स्थानिक किंमत किती सर, ह्या चारची स्थानिक किंमत जर विचारली आपल्याला, आता याच्यामध्ये 2 4 आहेत, आपल्याला विचारलं या चारची नाही, मग आपण काय करणार, अंक किती आहेत 1 2 3 4 5 6 7, मग 1 2 3 4 5 6 आणि 7 अंक आहेत। हा कोणत्या नंबरला आहे सर इकडनं, तर उजवीकडनं सर दुसऱ्या नंबरला आहे, आणि इकडनं जर मोजलं तर हा सर 1 2 3 4 5 6व्या नंबरला आहे। ठीक आहे, इकडनं मोजलं तर 6व्या नंबरला आहे, आणि उजवीकडनं मोजलं दुसऱ्या नंबर, कोणत्याही साईडनी मोजा सेमच आहे, काही फरक पडत नाही। मग आपण जिकडनं कमी आहे तिकडनं मोजायचं ना लवकर, मग इथे सर मी लिहिलं 4, कारण की ते 2 नंबर। बाकी ठिकाणी काय सर, आता रिकामी जागा आहे ना, बाकी ठिकाणी मी सर 0 लिहून टाकणार, हे 0 हे 0 हे 0 हे 0 आणि हे 0। आता सर काय आहे, तर हा फक्त पॉईंटचा खेळ आहे ना, तर पॉईंट किती अंक सोडून आहे सर, तर 3 अंक सोडून आहे ना पॉईंट, 1 2 3 आहे, आणि पॉईंटच्या नंतर 4 अंक आहे, मग 3 अंक सोडा, 1 2 3 अंक सोडा, इथं पॉईंट द्यायचा, आणि याच्याकडे 4 अंक आहे, म्हणजे फक्त जिथं पॉईंट आहे तिथं फक्त पॉईंट लिहून टाकायचा, विषय संपला। म्हणजे या 4ची किंमत आली 0.004। तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता, स्थानिक किंमत अशा प्रकारे तुम्ही काढू शकता, काही अवघड नाही। आता तुम्हाला स्थानिक किंमत काढता येते, हे साधं आहे, पण आता काय मित्रांनो झालंय काय, मी तुम्हाला सांगतो की अशी स्थानिक किंमत आता परीक्षेत विचारत नाही। म्हणजे आता मोस्टली हे पहिले विचारायचे 2018-19 पर्यंत हे विचारायचे, त्याच्यानंतर 20 पासून आता ट्रेंड बदलला आहे। आता ट्रेंडमध्ये काय विचारतात, स्थानिक किंमत, घातांकी स्वरूपात स्थानिक किंमत सांगा, म्हणजे ह्या 4ची स्थानिक किंमत ते आपल्याला वेगळ्या स्वरूपात लिहून जातात। मी तुम्हाला ते एक्झाम्पल दिलेले आहे, ते प्रश्न तुम्हाला मी दाखवले आहेत की आपल्याला कशा प्रकारे विचारतात, तर तशा प्रकारे आपल्याला येणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर आता आपण घातांकी स्वरूपात स्थानिक किंमत काय ते आपण बघूया थोडक्यात, चला। आता वरती हेडिंग द्या, घातांकी स्वरूपात स्थानिक किंमत। ठीक आहे, आता हे जे एक्झाम्पल घेऊ आपण, किती आहे सर, 435 आहे। ठीक आहे, ते लिहितो 435 आहे, 9,843 हे पॉईंटमध्ये। आता हे गणित असेल, हे एक्झाम्पल असेल, तर याला सॉल्व कसं करायचं आहे सर ते बघा, एकदम इझी आहे, काही अवघड नाही। जसं मी तुम्हाला स्थानिक किंमतीची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल, ती कन्सेप्ट, हीच कन्सेप्ट इथे पण याची पण क्लिअर होऊन जाईल, काही असं अवघड नाही आहे। बघा आता कसं सॉल्व करायचं सर, आता हे तर आम्हाला सर लिहिता येत नाही, काय आहे, घातांकी 2 आहे, घातांकी 1 आहे, 0 काय आहे, आता काही असं अवघड नाही। आता जर मित्रांनो बघा, फक्त इकडे लक्ष द्या व्यवस्थित, लक्ष काय आहे इथे बघा, इथे आपल्याला विचारलं आहे 2, हे ते 3, ह्या 3ची नाही, मग काय करायचं आहे, हा पॉईंटच्या नंतर अंक आहे ना, त्या अंकाचं आपल्याला घेणं देणं नाही, म्हणजे या गणितामध्ये ते अंक नाही असं विचार करायचा आहे। आता काय करायचं, हे 3 आहे ना, जे 3 दिलं आहे ते 3 लिहायचं आहे, आणि गुणीला हे 10 लिहायचं आहे। ही पहिली स्टेप असेल घातांकित स्वरूपामध्ये कन्वर्ट करण्याची, याला या 3ची स्थानिक किंमत काय हे आपल्याला कळतंय। मग आता काय करायचं आहे, हे 3 आहे ना, आता मला सांगा ह्या 3च्या नंतर, हे पॉईंटच्या नंतर तर अंक नाही ना, आपण हे अंक नाहीत असं गृहीतक पकडतोय, पॉईंटच्या नंतर एकही अंक नाही, आणि त्याचं आपल्याला घेणं देणं नाही आहे। आता 3च्या नंतर मला सांगा किती अंक आहेत, तर 3च्या नंतर सर एकच आहे फक्त 5, मग काय करायचं आहे, याच्या डोक्यावरती फक्त 1 लिहून टाकायचं, म्हणजे 1चा अर्थ काय झाला, मग 1 वरती फक्त एकच 0 असेल, म्हणजे आता 10 त्रिक सर 30, म्हणजे या 3ची स्थानिक किंमत किती असेल, तर सर 30। हे आपल्याला माहीत आहे ना, आपण हे 3 अंक केले बघा, 3 अंक आहेत, मग इथे 3 आहे, इथे 0 लिहितो, इथे 0 आलं, काय उत्तर आलं आपलं 30। पण आपल्याला ते तसं विचारत नाही, आपल्याला या घातांकित स्वरूपामध्ये विचारतात। बघा हे 3 आहे, 3ची स्थानिक किंमत हे बघा अशी लिहितात, 3 गुणिला 10 गुणिला 1। ठीक आहे, आता पुढे, आता सर, आता मला विचारलं सर, सपोज समजा आता मला विचारलं सर ह्या 4ची स्थानिक किंमत किती, तर मी काय करणार, या 4ची विचारली ना, इकडचे अंक नाहीत, पॉईंटच्या नंतर, गोष्ट जर पॉईंटच्या इकडेच असेल, डाव्या बाजूची असेल,
तर मी पॉईंटच्या इकडचे म्हणजे पॉईंटच्या उजव्या बाजूचा अंक एकही नाही असं गृहीतक पकडतो. मग मला हे 4ची स्थानिक किंमत, मी काय विचारलं सर, हे 4 गुणिला 10. पहिले हे असं करणार. जर तुम्हाला याला घातांकित स्वरूपात स्थानिक किंमत सांगायचं असेल तर तुम्हाला करावं, ज्या अंक सांगितले 4 गुणिला 10 हे पहिली स्टेप तुम्हाला करावीच लागेल. हे पहिली स्टेप तुम्ही करून टाकायची, ही कंपल्सरी आहे. 4 गुणिला 10. आता सर ह्या 4च्या नंतर किती अंक आहेत हो, तर 4च्या नंतर सर 2 अंक आहेत. हा 3 आहे आणि 5 आहे, हे 2 अंक आहेत ना. मग हे डोक्याच्या वरती फक्त घात 2 ठेवून टाकायचं, म्हणजे 4 गुणिला 10चा वर्ग, संपला विषय. आता जर तुम्ही याला सॉल्व केलं तर 10चा वर्ग 100 आणि हे म्हणजे 4 गुणिला 100 म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती आली सर, 400. हे आपल्याला सॉल्व करायची गरज नाही. हे 400 आपण काढायचं तर शिकलोच ना, की डायरेक्ट कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. हे 3 अंक आहेत, 1 2 3. हा पहिल्या नंबरला आहे 4, इथं 2 0 म्हणजे हे आला आपलं 4 असं काढायचं मी तुम्हाला सांगितलं आहे. पण परीक्षेत आपल्याला असं विचारत नाही. परीक्षेत आपल्याला विचारते घातांकित स्वरूपात. 4ची किंमत घातांकित स्वरूपात सांगा काय आहे, तर घातांकित स्वरूपात आहे हे सर 4 गुणिला 10चा वर्ग. मग हे 2 कसे आले सर, तर या 4च्या नंतर 2 अंक होते म्हणून हे 2 आपण लिहून टाकले. म्हणजे याचा अर्थ आहे 1 वरती 2 शून्य आहेत. ठीक आहे. आता चला, आता ह्या 5ची स्थानिक किंमत सांगा. 5ची आहे ना, आता इकडचे घेणं देणं नाही. मग आपण काय करणार, 5 गुणिला 10 करणार. ठीक आहे. 5 गुणिला आपण 10 करणार. मग आता सर याच्या डोक्यावरती काय येणार, आता बघा 5च्या नंतर कोणता अंक आहे का, नाही. मग 5च्या नंतर कोणता अंकच नाही, तर इथे असेल 0. म्हणजे 1 वरती एकही 0 नाही. म्हणजे या 5ची स्थानिक किंमत किती असेल मित्रांनो, तर 5ची स्थानिक किंमत असेल 5. 1 वरती 5 गुणिला 1 जर केला आपण, 5 गुणिला 1 तर किती येईल, 5 1 5च येईल ना. म्हणजे याची स्थानिक किंमत आली 5. आणि जर आपण या साध्यामध्ये काढून बघितलं, 1 2 3 अंक आहेत, 5 कोणत्या नंबर आहे सर, इथे, हे इथे 2 0. मग याची स्थानिक किंमत किती आहे सर, तर 5. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे काढू शकता. काही असं अवघड नाही. फक्त तुम्हाला लक्षात ठेवणं एक आहे की तुम्हाला जर 4 विचारलं तर 4 कोणत्या नंबरला, पहिले काय 4 गुणिला 10 करून टाकायचं आहे. आणि मग 4च्या नंतर अंक किती आहे, तर 4च्या नंतर 2 अंक आहे, तर हे 2 वरती लिहून टाकायचे. आता जर तुम्हाला 3 विचारलं तर मी करणार 3 गुणिला 10. 3च्या नंतर किती अंक आहेत, हे पॉईंटच्या नंतर बघायची गरज नाही बरं का, पॉईंटपर्यंतच बघायचं. 3च्या नंतर 1 अंक आहे म्हणजे हे 1. आता 5 जर विचारलं तर मी लिहिणार 5 गुणिला पहिली गोष्ट 10 असं लिहून टाक. हे कंपल्सरी आहे, याच्यात काही तुम्हाला कमी असतं. आता 5च्या नंतर अंक आहे का सर, तर नाही. मग हे 0 बघा इथे. हे याची 4ची स्थानिक किंमत ही आली आहे, ह्या 3ची ही आली आहे आणि ह्या 5ची ही आली आहे. असंच काही प्रॉब्लेम. आता ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता इथपर्यंत जर समजलं असेल तर व्हिडिओ जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोलीस भरती करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. आता बघा, आता अजून एक याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट काय आहे, आता कन्सेप्ट काय सर, आता पॉईंटच्या नंतर इकडे काय चाललं होतं तो खेळ वेगळा आहे. आता सर आपल्याला, आता जर आपल्याला सर ह्या 8ची स्थानिक किंमत विचारली, काय म्हणतोय, या 8ची किंवा या 3ची स्थानिक किंमत, या 3ची स्थानिक किंमत जर आपल्याला विचारली समजा, तर आपण कसं लिहिणार. मग काय करायचं, या पॉईंटच्या नंतरची गोष्ट विचार करायची नाही. ह्या पॉईंटच्या अगोदर अंक आहेत ते विचार करायचे नाहीत. मग काय करायचं आहे सर, मग आपण काय करणार, हे 3 लिहिणार. हे 3 गुणिला 10 हे कंपल्सरी आहे. मग काय करणार, याच्यावरती कोणता अंक येईल, म्हणजे घातांकित स्वरूपात स्थानिक किंमत आपल्याला सांगायची आहे ना. तर हेच आहे ते 3 गुणिला 10 करणार. याच्यावरती 10च्या डोक्यावरती किती घात येईल हाच प्रश्न आहे. आता हा नंबर बघा, हा इकडनं पॉईंटच्या नंतर हा कोणत्या नंबरला आहे सर, पहिला, दुसरा, तिसरा आणि हा 4थ्या नंबरला आहे सर. मग इथे लिहिणार मी 4 आणि इथे लिहिणार मी वजा. सर हे वजा 4 का बरं का, कारण की याचं उत्तर जर काढलं आपण तर याचं उत्तर जर काढलं मी, इथे किती आहे, हा 0.0003 असं याचा अर्थ आहे. म्हणजे हा पॉईंट नंतर
चौथ्या अंकात आहे हा 3, असं इथून समजतं की ही जर काढली तर तो अंक जो आहे ना 3, तर पॉईंट नंतर चौथ्या नंबरला आहे 3. समजतंय? आता बघा, आता जर तुम्ही आता आपण साध्या स्वरूपामध्ये काढले, ते जर सांगितलं 1 2 3 4 5 6 7 अंक आहेत. मग 1 2 3 4 5 6 7 अंक आहेत. आता मला सांगा, याला आपल्याला हा 3 काढायचा आहे ना, मग हा 3 कोणत्या नंबरला आहे? तर उजवीकडनं 1 नंबरला. मग मी तिथे लिहिणार हे 3, हे 3 लिहून टाकणार. बाकी कुठे बाकी जिथं रिकामी जागा आहे तिथं मी सर्व 0 देणार. हे सर मी 0 लिहिले. ठीक आहे, इथे सगळीकडे मी 0 0 लिहून टाकले. आता सर पुढे काय करायचं आहे? आता मला काय करायचं आहे? पॉईंट जिथं आहे या अंकामध्ये पॉईंट कुठं आहे सर? 1 2 3 अंक सोडून आहे ना. 1 2 3 इथं मी देणार सर पॉईंट, आणि पुढे बघा 0.0003 आहे. 0.0003. म्हणजे असं तर तुम्हाला सांगितलं, हे तर एकदम सोपं आहे, एकदम इझी आहे, काही अवघड नाही. आणि हे पण काही अवघड नाही आहे. फक्त व्यवस्थित समजून घ्या. हे अंक नाही म्हणायचं, हा कोणत्या नंबरला आहे तो बघायचा आहे, ते तुम्हाला समजून जातं. ठीक आहे. आता चला, आता जर आपल्याला 8ची स्थानिक किंमत विचारली तर आपण कसं करणार? 8ची विचारली ना तर पहिली स्टेप माझी हे असेल 8 गुणिला 10. ही कंपल्सरी आहे, याच्यामध्ये काहीच मला कमी जास्त करता येत नाही. आता मी बघणार हे पॉईंटच्या नंतरची गोष्ट इकडची बंद आहे. आता पॉईंटच्या नंतर हा कोणत्या नंबरला आहे? तर हा सर 1 9 पहिल्या आणि हा 8 दुसऱ्या नंबरला आहे. मग लिहिणार इथे मी दुसरा, आणि इथे फक्त वजा देणार. पॉईंटच्या नंतरचे जो अंक असतात त्यांना कंपल्सरी वजा येतं, आणि याच्या इकडे पॉईंटच्या डावीकडे असेल त्यांना वजा चिन्ह येत नाही. ठीक आहे, त्यांना अधिकचं चिन्ह येतं. ठीक आहे. आता मला जर विचारले 4ची, तर मी काय करणार? 4 गुणिला 10. आता सर पॉईंटच्या नंतर 4 कोणत्या नंबरला येते? पहिला, दुसरा, तिसरा. मी लिहिणार तिसरा वजा तिसरा येणार. आता मला जर विचारलं सर ह्या 9ची स्थानिक किंमत किती? 9. तर मी काय करणार? हे 9 गुणिला 10 करणार. आता पॉईंटच्या नंतर बघा, हे पॉईंटचं काही हे नाही, पॉईंटच्या नंतर कोणत्या नंबरला? पहिल्याच नंबरला आहे, तर मी इथे लिहिणार पहिला. म्हणजे याचं जर आपण स्थानिक किंमत काढली तर 0.9 येईल. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे घातांकी स्वरूपात स्थानिक किंमत तुम्हाला विचारली तर तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला हे समजलं असेल. आता बघा, हे सर्व हा डायग्राम आणि हा डायग्राम व्यवस्थित लिहून घ्या. व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेनेशन केलं आहे, व्यवस्थित तुम्हाला हे समजलं असेल की इकडे काय असतं आणि इकडे काय असतं. पॉईंटच्या डावीकडे असेल तर कसं करायचं, पॉईंटच्या उजवीकडे असेल तर कसं करायचं. फक्त पॉईंटच्या डावीकडे असेल तर असं लक्षात ठेवायचं की याच्यानंतर किती अंक आहेत तेवढे वरती डोक्यावरती ठेवून टाकायचे, आणि जर पॉईंटच्या इकडची गोष्ट असेल तर तो कोणत्या नंबरला आहे ते लक्षात ठेवायचं. ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. जर व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला, आता सर स्थानिक किंमत काय आम्हाला कळाली, दर्शनी किंमत काय आम्हाला कळाली, स्थानिक किंमतीचे घातांकी स्वरूपात स्थानिक किंमत कशी काढायची हे पण कन्सेप्ट आम्हाला कळाली आहे. पॉईंटमध्ये पण कळाली आहे, साधं असेल ते पण कळाले. आता याच्यावरती प्रश्न कसे विचारतात ते प्रश्न आपल्याला टॅकल झाले पाहिजे. ठीक आहे. तर जर प्रश्न आपल्याला टॅकल झाले तर हे कन्सेप्ट आपल्याला कळाली असं याचा अर्थ आहे. ठीक आहे. आपण याच्यावरती आता प्रश्न बघूया. चल, तर हा प्रश्न कुठं आला आहे? तर ठाणे पोलीस भरती 2006 मध्ये. आता बघा 2006 मध्ये प्रश्न आला, काय विचारलंय? 89,754 मध्ये 7ची स्थानिक किंमत किती? आता सर 7ची स्थानिक किंमत काय आहे सर? बघा 5 अंक आहेत ना, 1 2 3 4 आणि 5. तसं कोणत्या नंबरला आहे सर 7? तर 3 नंबरला. मग इथे मी 7 लिहिलं, बाकी खाली जागा असेल तर इथे 0 इथे 0 इथे 0 इथे 0 आलं. त्याची उत्तर सर 700. पण सर 700 तर कुठं ऑप्शनमध्येच नाही ना. आता स्थानिक किंमत हे आपलं साधं बिना घातांकित आहे, हे 700 मी तुम्हाला सांगितलं होतं. आता एक मेथड ही तुम्हाला सांगितलं ना कन्सेप्ट. आता पोरं काय करणार? दुसरे पोरं, ज्या पोरांना हे माहीत नाही, आता तुमचं हे 5 सेकंदामध्ये निघालं, बाकी पोरं करणार 1 दशक शतक करणार. मग हे 7 करणार गुणिला 100 करणार, मग 7 1 7 सर आणि 2 0 म्हणजे हे 700.
म्हणजे हे गुणाकार करून करणारे पोरं आहेत. ही मेथड एकदम जुनी झाली आहे. आता या मेथडचा काही उपयोगच नाही. तुम्ही डायरेक्ट या मेथडचा वापर करा, डायरेक्ट काढा. आता सर 700 आलं आहे ना, पण सर आता मला याच्यात नाही, स्थानिक किंमत मला घातांकित स्वरूपात विचारली, तर ते कसं करायचं आहे. आता ते पण तुम्हाला मी सांगितलं आहे. काय करायचं आहे, 7 गुणिला 10 हे कंपल्सरी आहे. जर घातांकित स्वरूपात असेल तर 7 जो अंक विचारला तो अंक गुणिला 10 कंपल्सरी करून टाकायचं आहे, काही त्याच्यामध्ये आहे नाही. मग आता सर 7 आहे ना, 7च्या नंतर किती अंक आहेत सर, 7च्या नंतर की इथं पॉईंट गिंड आहे का, काहीच नाही ना. 7च्या नंतर किती अंक आहे सर, 2. 5 आणि 4 हे 2 अंक आहेत ना, मग वरती लिहून टाकायचं सर 2, संपला विषय. आपलं उत्तर हेच असेल. मग 7 गुणिला 10चा वर्ग आहे सर, असं 7 गुणिला 10चा वर्ग ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. फक्त कन्सेप्ट एकदा समजून घ्या. आणि गणित हा विषय काही अवघड नाही. तुम्ही फक्त माझ्यासोबत बरोबर कंटिन्यू हे सिरीज बघा, तुमचा गणिताची भीती पूर्णपणे नाहीशी होऊन जाईल. ही माझी जिम्मेदारी आहे. आणि तेवढ्या व्यवस्थित कन्सेप्ट मी सांगतोय. आणि जर तुम्हाला मित्रांनो काही कन्सेप्ट समजत नसेल, काही हे, तर तसं मला कमेंट करा. तसं आपण व्हिडिओ टाकतो ना मी, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि व्हिडिओ व्यवस्थित बघा. आणि मला असं वाटतं की ही कन्सेप्ट तुम्हाला समजतात. कन्सेप्ट व्यवस्थित व्हिडिओ एक वेळेस नाही, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस परत बघा ना. जोपर्यंत कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ परत बघायचा आहे. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट एकदा कळाली की मग प्रश्न कसाही विचारू द्या, प्रश्न तुम्हाला विचार. आता स्थानिक किंमतमध्ये विद्यार्थी का, स्थानिक किंमतमध्ये 700 सर्वांनाच माहीत आहे. आणि 7ची स्थानिक किंमत 700 कोणाला बी काढता येतं. पण घातांकित स्वरूपात जर विचारलं सर मग कसं, हे कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं वाढून जातं. मग आता तुमचं वाढेल का, नाही, तर तुमचं क्लिअर होऊन जाईल. कारण की तुम्ही विघ्नहर्ता अकॅडमी परिवारासोबत जुळलेले आहात आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे. म्हणून तुम्हाला हे गणित टॅकल करता येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. नाशिक पोलीस भरती 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे. आणि ही सिरीज चालू आहे मित्रांनो, आपली PYQची सिरीज चालू आहे. पोलीस भरतीमध्ये सर्व आलेले PYQ 2004 पासून ते 2024 पर्यंत आपण इथे एक्झाम्पल स्वरूपामध्ये घेऊन आणि टॉपिक व्यवस्थित कन्सेप्ट समजून ते आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. आता मला सांगितलं आहे 34,567 आहे. 4ची स्थानिक किंमत आपल्याला विचारली. आता सर किती अंक आहेत, तर 5 अंक आहे सर. 1 2 3 4 5 हे मी 5 अंक लिहिले. आता सर 4 कोणत्या नंबरला आहे, तर 4 सर 2 नंबरला इकडनं. म्हणजे हे मी सर इथे 4 लिहिले, इथे 0, इथे 0, इथे 0, म्हणजे खाली जागावरती 0 ना. सर याची किंमत आली सर 4,000. सर 4,000 तर सर ऑप्शनमध्येच नाही, आपल्याला विचारलं आहे घातांकी स्वरूपात स्थानिक किंमत सांगा. हे साधं फक्त त्याची किंमत काढली, आपण स्थानिक किंमत काढली. 4ची स्थानिक किंमत 4,000 आली. पण घातांकी स्वरूपात 4,000ला कसं लिहितात हे आम्हाला सांगा सर. आता 4ची स्थानिक किंमत आपल्याला विचारली ना, मी करणार 4 गुणिला 10 बस. फक्त मला याच्या डोक्याच्या वरती काय लिहायचं हाच प्रश्न पडलाय ना, तर सोपं आहे ना. 4च्या नंतर किती अंक आहेत, 1 2 3 बस, हे 3 लिहून टाकणार, झाला, संपलं. म्हणजे 4ची स्थानिक किंमत आहे. मग हे 4 गुणिला 10चा घन. 10चा घन म्हणजे तुम्ही 1 वरती 3 0 असं लिहू शकता. याला 4 गुणिला 1 वर 1 2 3 हे 3 0. आणि याला जर गुणलं तर तुमचं येते 4,000 येते ना. म्हणजे तुम्ही असं खा, हे किंमत आणि हे किंमत एकच आहे. फक्त तुम्हाला सॉल्व काय विचारलंय, प्रश्न काय विचारलाय ते नीट समजून घ्या. प्रश्न हे विद्यार्थ्यांना जमत नाही, म्हणून हा ट्रेंड आता चालू झाला आहे. 2023 मध्ये हा ट्रेंड विचारतात तुम्हाला. स्थानिक किंमतची कन्सेप्ट ही यायला पाहिजे तुम्हाला. आता आहे सर असं ऑप्शनमध्ये 4 गुणिला 10चा घन. हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 4 गुणिला 10चा घन. आणि मित्रांनो बघा 4 गुणिला 10चा वजा घन बी आहे. पेपर सेटर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसेल तर पोरं काढतील हे, पण सर हे वजा चिन्ह लिहायचं की अधिक हे पण तुम्हाला मी सांगितलं. वजा चिन्ह कुठं असतं सर, तर ज्यावेळेस पॉईंटच्या नंतरची संख्या असते तिथं वजा चिन्ह असतं. हे तुम्हाला मी कन्सेप्टमध्ये व्यवस्थित सांगितलेली आहे. ठीक आहे. जर कंटेंटमध्ये तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचा या सिरीजचा त्यांना फायदा होईल. ठीक आहे. आणि व्हिडिओ मित्रांनो व्यवस्थित सिक्वेन्सनुसार बघा. तुम्हाला मी परत आणि प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतोय की सिरीज फक्त सिक्वेन्सनुसार बघा. व्यवस्थित तुमच्याकडे नोट्स काढा.
नाहीतर व्हिडिओ बघितल्यानं आज समजतं पण 2 दिवस झाले की मग काही समजत नाही बरं का मित्रांनो. त्याच्यासाठी व्हिडिओ पॉज करायचा, नोट्स व्यवस्थित लिहायची, प्रश्न लिहायचा, प्रश्न टॅकल करून बघायचा, प्रश्न मला समजतो का, प्रश्न येतो का, आणि नाही आला तर मग त्याचं सोल्युशन व्यवस्थित बघायचं आहे. ठीक आहे. पहिले तुम्ही सोडून बघण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याच्यानंतर मग सोल्युशन बघायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित तुमचा अभ्यास केला तर 2025मध्ये तुमच्याकडे कोणती ना कोणती एक पोस्ट असेलच. ठीक आहे. फक्त व्यवस्थित व्हिडिओ बघा, सिक्वेन्सनुसार नोट्स काढा, सिक्वेन्सनुसार व्यवस्थित व्हिडिओ परत 1-2 वेळेस बघा, नोट्स परत रिवाईज करा आणि फक्त जास्तीत जास्त सराव करा. जेवढं तुम्हाला सराव करता येईल याच्यावरती जेवढं तुम्हाला प्रश्न अवेलेबल होते तुमच्याकडे. जर तुमच्याकडे प्रश्न अवेलेबल नसतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे विघ्नहर्ता अकॅडमी म्हणून, ह्या टेलिग्राम चॅनलवरती जा. टेलिग्राम चॅनलवरती मी यांची PDF अपलोड करतो या प्रश्नांची. ते प्रश्न तुम्हाला तिथे तुम्हाला सरावासाठी तिथून तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. सांगा आता मला सांगा, आता यात काय विचारलं आहे, प्रश्न कुठं आहे तर सातारा पोलीस भरती 2009मध्ये. आता काय विचारलं आपल्याला, 8ची स्थानिक किंमत किती. सर 8ची स्थानिक किंमत काय सोपं आहे, अंक किती आहेत सर 5, 1 2 3 4 5 हे लिहून टाकले सर मी ना 5. आता सर 8 कोणत्या नंबरला आहे तर उजवीकडून सर 2 नंबरला, हे मी दिलं 8, इथे काय सर 0, इथे 0, इथे 0, इथे 0. आता सर खेळ फक्त पॉईंटचा आहे ना, इकडनं 4 अंक सोडून पॉईंट आहे, 1 2 3 4, मग इथे मी सर पॉईंट दिले, मग हे माझं उत्तर असेल 0.0080 हे आहे उत्तर. सर असं तर सर ऑप्शनमध्ये नाही आहे, ऑप्शनमध्ये काय विचारलं आहे घातांकित स्वरूपात. आता मित्रांनो तुम्हाला समजलं असेल, प्रश्न आपल्याला विचारतात घातांकित स्वरूपात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला घातांकित स्वरूपात स्थानिक किंमत हे पण मी तुम्हाला सांगितलं. आपल्याला विचारलं काय 8ची विचारली आहे ना, मी लिहिणार सर 8 गुणिला 10. आता फक्त माझा प्रश्न काय राहिला आहे, आता मी 8 गुणिला 10 8 गुणिला 10 आहे ना, मग आता प्रश्न राहिला वरती मी काय देणार. आता खेळ पॉईंटमध्ये आहे ना, हा पॉईंटच्या नंतर, मग ह्या अंकाची मला घेणं देणं नाही. पॉईंटच्या नंतर 8 कोणत्या नंबरला आहे तर 8 सर 3 नंबरला आहे आणि ते वजा, कारण ते पॉईंटमध्ये आहे म्हणून ते वजा आहे. बस आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. तुम्ही या प्रश्नाला टॅकल करू शकता आणि प्रश्न करू शकता. फक्त एकदा कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट जर तुम्हाला कळाली तर प्रश्न काही अवघड नाही, आणि जर कन्सेप्ट नाही कळाली तर मग या प्रश्नासारखा अवघड प्रश्न नाही. ठीक आहे. भरपूर विद्यार्थी आहेत की ही कन्सेप्टच त्यांना कळत नाही, यांना स्किप करून पुढे जावं लागतं. पण आता तुम्ही याला स्किप करणार नाही असा प्रश्न आला तर तुमचा हा हमखास प्रश्न तुमचा सॉल्व होईल असं मला वाटतं. ठीक आहे. फक्त आता तुमचा सरावाचा आणि तुम्ही समजून किती घ्या हा तुमचा प्रश्न आहे. मी माझं 100% तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून देण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त तुम्ही किती प्रकारे याच्यावरती सराव करता हे तुमच्यावर अवलंबून असते. आणि कोणतीही गोष्ट मित्रांनो सहजासहजी मिळत नाही, त्या गोष्टीसाठी आतोनात प्रयत्न सराव करावा लागतं. जास्तीत जेवढं तुम्ही सराव करसाल तेवढं तुमच्यामध्ये परफेक्शन आणि त्या गोष्टीविषयी परफेक्टनेस येते. ठीक आहे. मग त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, सराव जास्तीत जास्त करा. जास्तीत जास्त जेवढं तुम्ही सराव केला आहे तेवढं तुमचा फायदा आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. हा म्हणजे एक अजून ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय आहे आणि प्रश्न कुठं आला आहे तर पुणे शहर पोलीस भरती 2023मध्ये आणि दौंड 2018मध्ये, दोन्ही पुण्याचंच आहे. काय आहे 60.325 संख्येतील दोन्ही अंकाची स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. म्हणजे आपल्याला पहिले ह्या 6ची स्थानिक किंमत काढावी लागेल. 6ची स्थानिक किंमत किती सर 2, पहिले 2ची काढा. 2 ही विचारलं आहे ना, 2 काय आहे सर 2. आता आपण पहिले काय करणार, 2ची कशी काढणार सर 1 2 3 4 5. मग आपण काय काढणार सर, ह्या 2ची स्थानिक किंमत ही 2 आहे ना, मग आपण 2 कोणत्या नंबरला आहे सर हे 2. मग इथे 0 इथे 0 इथे 0 आणि इथे 0. मग आपण हे लिहून टाकलं सर. मग आता काय पॉईंट आहे ना 1 2 3 हे 3, म्हणजे याची किंमत काय आली सर 0.02 हे सर आलं ना 0.02. ह्या शून्याला काही हे 0 लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं, म्हणजे याचा अर्थ आहे 2. आता पुढे सर आता कसं करायचं आहे सर, आता 6 विचारले आपल्याला. 6 ह्या 6ची काढायची आपण 1 2 3 4 5 6 अंक आहेत. मग आता आपण 6 अंक लिहिले आहे. मग आता कडे पहिल्याच नंबरला आहे 6.
मग इथे आपण सारे इथे 0 इथे 0 इथे 0 इथे 0 लिहून टाकलं. आता पॉईंट कुठे द्यायचं आहे सर, तर पॉईंट 1 2 अंक सोडून हे 2 अंक, म्हणजे पॉईंटच्या नंतर 0 आहे म्हणजे काहीच नाही. म्हणजे याचं उत्तर काय आहे मग सर, तर उत्तर आहे सर मग 60 असं आहे. मग आता फक्त याला कटछाट करायचं आहे आपल्याला, फक्त याला कटछाट. आता वरती पॉईंटच्या नंतर 2 अंक आहे ना, ते खाली लिहून टाकायचे. म्हणजे आपल्याकडे प्रश्न काय राहिला आहे, मग प्रश्न असा राहिला आहे की 2 आणि खाली आहे सर हे. आता याला फक्त कटछाट करायचं आहे. याला आता कटछाट, 2 1 2 सर, 2 3 6 सर, आणि हे 3 0 खाली. म्हणजे आपलं ॲक्च्युअल उत्तर काय असेल मग सर, तर ॲक्च्युअल उत्तर वरती 1 आहे आणि खाली किती आहे सर, 3000 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काहीच अवघड नाही, फक्त व्यवस्थित गणित समजून घ्या. हे काय केलं आहे, वरती पॉईंटच्या नंतर 2 अंक होते, आपण पॉईंट कॅन्सल केले, 2 0 लिहून टाकले. म्हणजे काय आला, 2 भागिला 6000. मग त्याला फक्त आपण कटछाट केलं आणि असं ठेवलं, असंच उत्तर आहे. आता याच्या पुढे जर आपण भाग केला ते पॉईंटमध्ये जाईल, पण आपल्याला पेपरसाठी इथंच उत्तर दिलं, मग याच्या पुढे जायची आपल्याला गरज नाही ना. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित असं काही अवघड नाही, फक्त त्याची कन्सेप्ट जर तुम्हाला कळाली तर गणित काहीच अवघड नाही आहे, तुम्हाला व्यवस्थित कळतं. ठीक आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि मी मित्रांनो दररोज तुम्हाला 1 ते 2 व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि सिक्वेन्सनुसार व्हिडिओ करतो आहे आणि सिक्वेन्सनुसार आपण जातो आहे. जर तुम्ही सिक्वेन्सनुसार पहिल्यापासून जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर व्यवस्थित सिक्वेन्सनुसार व्हिडिओ बघा. या सिरीजचा तुम्हाला आगामी 2025च्या पोलीस भरतीमध्ये 100% फायदा होणार आहे, म्हणजे होणार आहे. या सिरीजच्या बाहेर एकही प्रश्न बाहेर जाणार नाही याची काळजी मी घेतली आहे आणि मला असं वाटतं एकही प्रश्न याच्या बाहेर जात नाही. फक्त तुम्ही व्यवस्थित सराव करा आणि PYQचा सराव बघा, तुम्हाला समजेल की या सिरीजमध्ये किती क्वालिटी आहे. ठीक आहे. चला इथेच आपण थांबूया. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याची कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल. जर कळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला धन्यवाद. थांबूया आपण इथेच.